नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचे आपल्याला जे दवाखान्यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड लागत असते, ते आयुष्यमान भारत कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता, ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर चला तर मित्रांनो, मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला beneficiary.nhA.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. त्या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर वरती स्क्रोल करा आणि इथं बघा लॉग इन ॲज दिलेलं आहे बेनिफिशरी आणि ऑपरेटर. तर तुम्हाला बेनिफिशरीवरती क्लिक करून कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा कोड व्यवस्थित टाका. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्या. जो काही तुमचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करा. व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक OTP येईल तुमच्या मोबाईलवरती. तो OTP या ठिकाणी खाली टाकून घ्या. OTP टाकल्याच्या नंतर पुन्हा खाली दुसरा कॅप्चा कोड टाकून घ्या. 2-3 वेळेस तुम्हाला हा कॅप्चा कोड टाकावा लागतो, त्याशिवाय ओपन होत नाही. कॅप्चा कोड टाकल्याच्या नंतर हा खाली लॉग इन बटनावरती क्लिक करा. लॉग इन केल्याच्या नंतर तुमचं लॉग इन पेज या ठिकाणी ओपन होईल. म्हणजेच तुम्ही आता आयुष्यमान कार्ड डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी त्यानंतर पुढे दिले तुमचा जो काय स्टेट असेल तो स्टेट या ठिकाणी टाका. म्हणजेच महाराष्ट्र. स्कीम जी आहे ती ही स्कीम्स ठेवायची आहे PMJAY, त्यात काय बदल करायचा नाही. त्यानंतर सब स्कीम या ठिकाणी सुद्धा खाली बघा PMJAY MGPGAY ही सब स्कीम सिलेक्ट करायची. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा या ठिकाणी, जो काही जिल्हा असेल तो. त्यानंतर सर्च बाय आधार नंबरवरती क्लिक करायचे. आधार नंबर आहे, फॅमिली ID आहे आणि PMJAY ID आहे. जर तुमच्याकडे कार्ड असेल आधीचं आणि तुम्हाला जर ते फक्त डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही खाली ID करू शकता किंवा आपले आधार कार्डने सुद्धा तुम्ही करू शकता. तर त्यानंतर आधार कार्ड टाकून घ्यायचं, तुमचा आधार कार्ड नंबर. आधार कार्ड नंबर टाकल्याच्यानंतर पुन्हा एकदा कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे. आणि कॅप्चा कोड टाकल्याच्या नंतर पुन्हा इथं खाली सर्च. आणि जर 70 वर्षापेक्षा जास्त असेल तर खाली बघा इथं तुम्ही क्लिक हेअर टू इनरोलच्या बटनावरती क्लिक करून सिनियर सिटीजनचं सुद्धा तुम्ही आयुष्यमान भारत कार्ड काढू शकता. त्यानंतर आता हे कॅप्चा कोड टाकल्याच्या नंतर सर्च बटनावरती क्लिक करा. सर्च बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचे जे काही तुमच्या फॅमिलीचे डिटेल आहे ते सगळे या ठिकाणी ओपन होऊन जाईल. तुम्ही जर डेस्कटॉप साईट मोड केलं तर तुम्हाला इथं सविस्तर माहिती दिसेल. पुन्हा एकदा आपण सिलेक्ट करू या ठिकाणी. आपण बॅकला येऊन पुन्हा लॉग इन करू, कारण अशा पद्धतीने दिसत नाही. डाउनलोडला नंतर प्रॉब्लेम येतो. पुन्हा महाराष्ट्र घ्या, सब स्कीम घ्या, पुन्हा तुमचा डिस्ट्रिक्ट घ्या. त्यानंतर सर्च बाय आधार नंबर, तुमचा आधार नंबर पुन्हा टाकून घ्या. आणि तुमचा कॅप्चा कोड सुद्धा पुन्हा टाकून घ्या. अशा एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता. पुन्हा सर्च बटनावरती क्लिक करा आणि जे काही तुमच्या फॅमिलीमध्ये मेंबर असतील ते सगळे इथे खाली येऊन जातील. तुम्ही वन फॅमिली फाउंड या ठिकाणी तुमच्या फॅमिलीमधली सर्वांची माहिती या ठिकाणी येऊन जाते. तुम्हाला खाली कोणाचं डाउनलोड कार्ड करायचं आहे त्याच्यासमोरच बघा इथं डाउनलोड कार्ड हे बटन आहे. त्या बटनावरती क्लिक करून तुम्ही तुमचं कार्ड डाउनलोड करू शकता. तर या डाउनलोड बटनावरती क्लिक करू तुम्ही आता. पुन्हा या ठिकाणी व्हेरीफाय आहे तर व्हेरीफाय करायचे.
आणि खाली दिलेल्या टिकमार्क म्हणजे टिकमार्कवर क्लिक करून अलाव करायचे. अलाव केल्याच्या नंतर पुन्हा जो काही OTP आला आहे तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. एक आधारचा OTP आहे आणि जो एक दुसरा आहे तो एक टाकून घ्यायचा आहे. हे 2 OTP तुम्ही टाकल्याच्या नंतर खाली जी काही ऑथेंटिकेट आहे ते त्याच्यावरती क्लिक करा आणि त्यानंतर लगेच तुमचे ॲटोमॅटिकली आयुष्यमान भारत कार्ड हे तुमचे डाउनलोड होईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील सगळ्यांचे आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला जर हा माहिती महत्त्वाची वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.